नमस्कार माऊली, नमस्कार. नरकासुर हा अपप्रवृत्तींचं प्रतीक. त्याचा संहार करून श्रीकृष्णांनी विजय प्राप्त केला. तसंच आपण सुद्धा आपल्यामधल्या वाईट वृत्तींचा त्याग करून चांगल्याचा स्वीकार करावा आणि मग मंगल आयुष्याला प्रारंभ करावा. सत्यभामा, नरकासुराच्या वधास त्याचा अहंकार आणि अधर्मी वृत्ती कारणीभूत ठरले. परंतु या युद्धामध्ये तुझे जे सहकार्य लाभले त्याचमुळे विजय प्राप्त करणे सहज शक्य झाले. स्वामी, माझे हे भाग्य आहे की आपल्या या महत् कार्यात मला खारीचा वाटा मिळाला. हे भाग्य देखील आपल्यापैकी इतर कुठल्याही पत्नीच्या नशिबी नाही. भामे, तुम्ही स्त्रिया नेमकं कोणत्या गोष्टीत आनंद शोधाल याचा काहीही नेम नाही. सत्यभामा, आमच्या मनी एक योजना आली आहे. आता आपण कोसल देशाकडे प्रस्थान करूया. त्यानंतर अमरनाथ येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊया आणि त्यानंतर द्वारकेकडे कूच करूया. कशी काय वाटली योजना? स्वामी, आपली आज्ञा शिरसावंदी आहे. कोसल देश, तेथे जायचे काय प्रयोजन असावे? स्वामी, आपल्या प्रयोजनातील बाकी सारे रास्ते आहेत, परंतु कोसल देशात जाण्याचे काय नियोजन? असे तर नाही ना, तेथील राजकन्या सत्तेच्या स्वयंवराची वार्ता आपल्या कानी आली आहे? काय? घ्या, आम्हास तर हे ज्ञातच नव्हते. ही वार्ता आता मला तुझ्याकडनं कळाली. स्वामी, मी आपणास अधिक ओळखून आहे. मग मला ओळखत असूनही तू हा प्रश्न मला का विचारावास? अगोदरच आपण आपल्या जीवनात 4 राण्या आणल्या आहेत. मला खेद याचा वाटतो की माझ्या वाट्याला आपला अंश किती न्यून येतो आणि त्यात अजून एक राणी अर्धांगिनी म्हणून आणू पाहत असाल तर माझ्यापासून अधिकच दूर जात आहात आपण. सत्यभामा, प्रेम ही कालानुरूप वृद्धिंगत होत जाणारी भावना आहे. ती कुठलीही भौतिक वस्तू नाही. जर 2 जीवांमध्ये असलेले प्रेम हे प्रामाणिक असेल तर त्यात असुरक्षित का व्हावे? स्वामी, आपण पुन्हा एकदा निव्वळ शब्दांचा खेळ करता आहात. आपल्या सोबत स्पर्धा करणे आणि विजयी होणे हे केवळ अशक्यच. सोड मला, सोड. का असे भीषण पाऊल उचलण्याचे धाडस करते आहेस? कारण आता मला जिवंत राहण्यात काही स्वारस्य उरलेले नाही. माझ्या जगण्याला काही अर्थ उरलेला नाही. काय करू मी जगून? कोण स्वीकार करेल आता माझा? ऐक, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आकार देणे हे आपल्या हाती असते. आता हे तुझे दायित्व आहे. खरे आहे, परंतु माझ्या जगण्याला योग्य ती दिशा मिळायला हवी. निश्चित तो अर्थ प्राप्त व्हायला हवा. ते कोण करेल? जेव्हा आपल्या आयुष्याचा उतारा आपल्या हाती नसतो तेव्हा त्या सर्व चिंता विधात्याच्या चरणी सोडून द्याव्यात. म्हणजे ज्याने तुला हे नवीन जीवन बहाल केले त्यालाच आता तुझी काळजी. तोच आता तुला मार्ग दाखवेल. साक्षात श्री विष्णू, द्वारकाधीश श्री कृष्ण. प्रभू दर्शन द्या प्रभू.
तुम्हाला एकदा सांगितलं ना, प्रभू श्रीकृष्ण तुम्हाला सत्ता दर्शन देऊ शकणार नाहीत. तुर्तास आपण इथून निघून जावे. निघून जाऊ? कुठे? आम्ही सारे असहाय्य परमेश्वराच्या चरणी नाही येणार तर कुठे येणार? आणि आता भगवंत देखील आम्हाला दर्शन देणार नसतील तर मृत्यू हा एकमेव पर्याय उरतो आहे. प्रभू 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 दया करा, प्रभू प्रभू दया करा. शांत व्हा, शांत व्हा. प्रभू, आम्ही आपल्या दर्शनासाठी आतुर झालो आहोत. आता आपणच आमचे तारणहार आहात. प्रभू दया करा. शांत व्हा. तुम्ही सगळ्या इतक्या का व्यथित झाला आहात? नक्की काय परिस्थिती आहे हे आम्हास कथन करावे. प्रभू, काय आणि किती सांगावे? तुम्हा सर्वांची स्वामींनी त्या नरकासुराच्या जाचातून सुटका केली आहे. आता तुमचे नवीन जीवन तुम्ही आनंदाने व्यतीत करू शकता. तरी आपणास कोणते दुःख सतावते आहे? प्रभूंनी आमची सुटका केली त्याबद्दल आम्ही त्यांचे अजन्म ऋणी आहोत. त्या पश्चात आम्ही सर्वजणी 16 सहस्त्र स्त्रिया आपापल्या गृही परतलो. ह्याच अपेक्षेने की आमच्या घरची आपली माणसे आम्हाला आनंदाने स्वीकार करतील. परंतु 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 काय? परंतु प्रभू, आमच्या त्याच आपल्या माणसांनी आमच्या घराची द्वारे आमच्यासाठी कायमची बंदिस्त करून ठेवली आहेत. कारण त्यांच्या नजरेत आता आम्ही कलंकित आहोत, भ्रष्ट आहोत. आम्हा कुणालाही आमच्या रक्ताच्या माणसांनी स्वीकारले नाही. काय? किती अमानुष वागणूक आहे. होय देवी, हे सत्य विदारक आहे. परंतु आमच्यापैकी कितीतरी माता भगिनींनी आपले जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला. या मुक्त आयुष्यापेक्षा बंदिवासातील यातना अधिक सुखावह होत्या. परंतु आता ते देखील नशिबी नाही. प्रभू, जर आता साऱ्या सृष्टीनेच आम्हाला नाकारले तर आम्ही जावे तरी कुठे? शांत व्हा. तुम्हा सर्वांवर आलेली ही परिस्थिती निश्चितच चिंती आहे. पण त्यातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढणे हे सुद्धा आमचेच दायित्व आहे. उद्या पहाटे तुम्ही 16 सहस्त्र स्त्रियांनी या नगरीच्या प्रमुख चौकात यावे. तेथे योग्य तो निर्णय घेतला जाईल. सत्यभामा, तुझ्या येण्याने हा आसमंत किती बहरवून गेला आहे. माझे नेत्र जरी बंद असले तरी तुझा सहवास मला जाणवतो आहे. आपण जर खरंच मला मनापासून आपले मानत असाल तर तुमच्या मनात नक्की काय चालले आहे हे स्पष्टपणे सांगा स्वामी. हाच प्रश्न मी तुला विचारणार होतो भामे, की मी नक्की करायला तरी काय हवे. माझा सामान्य जीव स्वामी, माझ्या मतीला काय सुचणार? परंतु म्हणून काय त्या 16 सहस्त्र स्त्रियांना निराधार सोडून द्यावे हे इष्ट तर नाही ना भामे. हेच ह्याचेच आश्चर्य वाटते. तुम्ही असे का बोललात? आपले रक्षण करणे, आपल्याला आधार देणे हे देखील तुमचेच दायित्व आहे. त्या निर्दयी नरकासुराच्या तावडीतून त्यांना सोडवले, हेच आपले अंतिम ध्येय नसावे? ये बस. या नदीकडे बघ. ह्यात अनेक जलचर वास करतात. कोणी कोणाचे मित्र आहेत तर कोणी कोणाचे शत्रू आहेत. परंतु जेव्हा या नदीला पूर येतो तेव्हा ते एकमेकांचा जीव वाचवतात. तेव्हा कोणीच कोणाचा मित्र नसतो आणि शत्रू नसतो, कारण त्यांच्यामध्ये समूह भावना असते, माणुसकी असते, जी प्रत्यक्ष मनुष्यातूनच लुप्त झाली आहे.
नरकासूर जे वागला ते माणुसकीला काळीमा फासणारेच होते, परंतु त्या सर्व स्त्रियांच्या रक्ताची माणसे जे वागले ते काय कमी अपराधी कृत्य होते नरकासुरापेक्षा? हा समाज त्यांना कलंकित मानतो, दूषित मानतो, पण त्यात त्या बिचाऱ्या स्त्रियांचा काय प्रमाण? त्या तर आजही यातना भोगतच आहेत आणि ते देखील त्यांनी न केलेल्या अपराधाची. आणि त्यांच्या पदरी अजून अमानुष वागणूक देणे हे मला कदापिही सहन नाही होणार भावे. आपण हे सत्यकथन करत आहात स्वामी, परंतु आपण काय ठरवले आहे? ठरवले अद्याप काहीही नाही, परंतु मी जो काही निर्णय घेईन त्यात मला तुझा आधार आणि सहकार्य अपेक्षित आहे, जे मला मिळेल ना भावे? स्वामी, तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल तो. भामे, आता तुझ्या जागी जर रुक्मिणी असती ना तर हा प्रश्न उपस्थितच झाला नसता. तिने न मागता मला आधार दिला असता आणि हसत हसत माझ्या निर्णयाचे स्वागतही केले असते. आले लक्षात. अखेर तुम्हाला जे योग्य वाटते तेच करणार आहात आपण. द्वारकाधीश श्री कृष्ण महाराज जय तू, जय तू, जय तू, जय तू. द्वारकाधीश श्री कृष्ण महाराज जय तू, जय तू, जय तू. द्वारकाधीश श्री कृष्ण महाराज जय तू, जय तू, जय तू, जय तू. द्वारकाधीश श्री कृष्ण महाराज जय तू, जय तू, जय तू, जय तू. कुणा निंदकावर आणि कुणा शत्रूवरही येऊ नये अशी दुर्दैवी वेळ तुमच्यावर ओढवली आहे. तुमच्याच आप्तस्वकीयांनी तुम्हाला तुमच्या घरातून आणि मनातून दूर लोटले आहे, परंतु तुमच्यापासून तुमचा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तेच खरे स्त्रीधन आहे. म्हणूनच मी द्वारकाधीश श्रीकृष्ण तुम्हा सर्वांना अभय देतो आहे. माझा प्रिय सखा अमात्य आणि सात्यकी आणि यादवी सेना यांनी एकच धागा आणि त्यात गुंतलेला एकच कृष्णमणी असे 16 सहस्त्र मंगळसूत्रे सिद्ध केली आहेत, जे तुमचे खरे स्त्रीधन असेल. मी द्वारकाधीश श्रीकृष्ण तुम्हा 16 सहस्त्र स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार करत आहे, पत्नी म्हणून स्वीकार करत आहे, पत्नी म्हणून स्वीकार करत आहे. विवाह हा केवळ शारीरिक नात्याचे प्रतीक नसून ते दोन जीवांचे आणि मनांचे मिलन आहे. आणि ह्याचीच प्रचिती आपल्या नात्यामधून होणार आहे. तुमच्या गळ्यातील कृष्णमणी कंठी धारण करून तुम्ही कुठेही आणि कोणालाही निर्भयपणे सांगू शकता की मी द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज यांची पत्नी आहे. आजपासून तुम्ही द्वारकेच्या झाला आहात. मी तुम्हा सर्वांचं द्वारकेमध्ये पुनर्वसन करत आहे. स्वामी, आम्ही निश्चितच काहीतरी पुण्य कमावले असणार, म्हणून आजचा हा क्षण आमच्या नशिबी आला. आज आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालो आहोत. द्वारकाधीश श्री कृष्ण महाराज जय तू, जय तू, जय तू, जय तू. द्वारकाधीश श्री कृष्ण महाराज जय तू, जय तू, जय तू, जय तू.
काही नाही. आपल्या पत्नीची किंचित देखील काळजी नाही. काय म्हणावे या आचरणास? जर दिलेला शब्द पाळता येत नसेल तर तो शब्द द्यावा तरी का म्हणते मी. इथे जग मला किती भाग्यवान समजते. मी साक्षात श्रीकृष्ण यांची पत्नी. इथे येऊन तर बघावे काय आहे माझ्या पदरी. निश्चितच रुक्मिणी ताईंकडेच गेले असावेत स्वामी. कारण एकदा का तेथे गेले की संपूर्ण विश्वाचा जणू विसरच पडतो त्यांना. नाही नाही. आणि आता तर काय, आता 16 सहस्त्र पत्नी लाभल्या आहेत ना त्यांना. मग कोण ही सत्यभामा? पण नाही, आज मी ऐकून घेणार नाही. आज माझा राग पराकोटीला गेला आहे आणि त्यांना सामोरे जावेच लागेल. मी कितीही क्रोधात असले तरीही श्रींना असे पाहतात हा क्रोध दूर पळून जातो आणि आपसूक प्रेम वाढते. त्यांची ही बासरी मला त्यांच्या आणखी जवळ घेऊन येते. माऊली, प्रेम ही अशी एक संकल्पना आहे की जी नेहमी वाढत जाते, दृढ होत जाते. म्हणून तर भगवंतांच्या इतक्या राण्या असून देखील सत्यभामेवरचं त्यांचं प्रेम तसूभर देखील कमी झालेलं नाही. आणि म्हणून तर त्यांच्या प्रेमाचा दाखला नेहमीच आपण देत असतो. तसंच त्यांच्या जीवनात सत्यभामेचं किती महत्व आहे ते नरकासुर वधानं अधोरेखित केलं जातं. पाप कितीही शक्तिशाली असलं तरी पुण्यासमोर ते उणच ठरतं, ही शिकवण आपल्याला या कथेतून मिळते. असो, अशीच एक रंजक कथा घेऊन भेटूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.